आज मी तुमच्यासोबत एकदम डिलिशियस पालक कोफ्ता रेसिपी शेअर करणार आहे। एकदम मऊ, तोंडात टाकताच विरघळतील। मुले जर पालक खात नसतील किंवा मोठ्यांनाही आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वजण खूप आवडीने खातील। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बनवून पहा आणि तुम्ही कसे टाईपचे कोफ्ते करता तेही कमेंट करून सांगा। तर हाईपचं बटनही दाबायला विसरू नका। चला तर आता आपण रेसिपीला साहित्य काय काय लागतंय ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत पालकचे कोफ्ते। इथे मी एक जुळी पालक घेतलेला आहे। स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकत ठेवला होता। पाणी पूर्ण याचं निघलेलं आहे, जास्त पाणी राहून द्यायचं नाही। आणि याला आता आपण फक्त पानं घ्यायचे आहेत। हे पहा, असे हे दांडके आहेत ते घ्यायचे नाहीत, फक्त पानं घ्यायचे आहेत। पानं घेऊन एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक। फक्त पानं घ्या आणि स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर थोडं पाणी नितळलं ना, मग पानं घेऊन चिरून घ्यायचे आहेत। तर चला आपण याला आता निवडून बारीक चिरून घेणार आहोत। हे पहा, मी अशी पाने निवडून घेतलेले आहेत। चला तर याला आपण आता बारीक चिरून घ्यायचे आहेत, बारीक चॉप करायचे याला। हे पहा, अशी बारीक चिरून घ्यायचे आहेत। सर्व मी आता अशीच बारीक चिरून घेते। तर इथे मी आता हा पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि पालकमध्ये जसे बेसन लागेल तसे घालणार आहोत। त्यासाठी बेसनचा अंदाज जसा आपल्याला पालक आहे त्या ह्यानंच लागणार आहे, त्यामुळे बेसन घेतलेलं आहे। लागलं तर अजूनही घालू शकते। बाकीचे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। तर इथे मी कांदे घेतलेले आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहे। आणि टमाटर घेतलेले आहेत 2 गड्डे लसूण सोलून घेतलेले आहेत। 1 ते 1.5 इंच आलं आहे। आणि हे गरम मसाला आहे 1 चमचा, धने पावडर आहे 1.5 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आहे, पाव चमचा हळद आणि लाल मिरच पावडर घेतलेली आहे मी 2 चमचे घेतलेले आहे। तुम्हाला जसे तिखट आवडेल तसे तुम्ही घ्या। 4 चमचे दही आहे, म्हणजेच छोटी अर्धी वाटी आहे। आणि 6-7 मिऱ्या आहेत, 2 हिरव्या वेलच्या आहेत, हे पहा। आणि 2 तमालपत्र आहेत, स्वादानुसार नमक आणि तेल लागणार आहे। तर चला आपण बनवूया आता। टमाटरची प्युरी आपण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। आणि हेही मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट करून घेणार आहोत याचाही। आणि हे कांदाही तुम्ही थोडा आपल्याला पालकमध्ये तळण्यासाठी बनवायचा आहे, त्यात लागणार आहे। बाकीचं तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता। तर चला आता मी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते। सर्वात पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं आहे। हा चिरून घेतलेला पालक जेवढा आपल्याला हवा असेल तेवढा घ्यायचा आहे। नमक टाकायचे आहे, स्वादानुसारच नमक टाका। कांदा थोडासा घालायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा। तुम्ही थोडा मिक्सरला बारीक करूनही घालू शकता। थोडेसे मसाले लागणार आहेत, लाल मिरची पावडर आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे। याला आता मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित। लक्षात ठेवा, पालक एकदम स्वच्छ धुवून पाणी पूर्ण त्याचं कॉटनच्या कपड्यावरच पसरवून ठेवा। पाणी पूर्ण निघाल्यानंतर मगच पालक चिरून घ्यायचा आहे पानं। याच्यात आता आपण बेसन घालणार आहोत। बेसन लागेल तसे घालायचे आहे। थोडंसं पाणी लागलं तर पाण्याने तुम्ही थोडं त्याला बाइंडिंग करू शकता। मिक्स करून घ्यायचं। अजून मी बेसन घालणार आहे याच्यात। हे पहा, असं बनवून घ्यायचं आहे। पण जास्तही त्याला असं बाइंडिंग करत बसायचं नाही। जास्त तुम्ही करत बसला तर त्याला पाणी सुटत जाईल। फक्त मिक्स झालं पाहिजे सगळं असं। हे पहा, असं व्यवस्थित। हे पहा, हे असे बनवून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढं मोठं हवे तेवढं मग बनवू शकता, बारीक मोठं। असे सर्व बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढं बारीक मोठं बनवायचं तेवढं बनवू शकता। हे पहा, असे बनवून घ्यायचे।
असे सर्व बनवून घेते आता मी बनवून घेतलेले आहेत. हे पहा असे बनवून घ्यायचे. तेल मी तापत ठेवलेलं आहे. चला हे सर्व तळून घ्यायचे आहे. मध्यम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती तळून घ्या, नाहीतर आतून कच्चेच राहतील. हे बॉल जर तुम्हाला बनत नसतील, जास्त बेसन लागत असेल, तर तुम्ही काय करा, पालक चिरल्यानंतर धुवून घेतल्यानंतर चिरल्यानंतर त्याला नमक लावून ठेवायचे आणि नमकचं पाणी सुटले की मग पिळून घ्यायचा चांगला पालक. मग मसाले घालून थोडेसे, मग बेसन घालून त्याला बॉल्स बनवून घ्या. असे करा. जर तुम्हाला तसे जास्त बेसन लागत असेल तर ही पण आयडिया छान आहे. तर हे सर्व खालून चांगले तळत नाही तोपर्यंत त्याला झारे अजिबात लावायचा नाही. हे पहा आता असे झालेले आहेत. आपण पलटून घ्यायचे. हे असे तुम्ही खाऊ शकता. हे पहा तळलेले आहेत. आता काढून घेऊया. असे तळून घ्यायचे. हे राहिलेलं मी आता टाकलेलं आहे. हे तसंच तळून घेणार आहे. हे पहा मी सर्व बॉल्स आता तळून घेतलेले आहेत. असे तळून घ्यायचे. मी आता त्याच कढईमध्ये बनवणार आहे. तेल आपलं तापलेलंच आहे. मिरं आणि वेलदोडे आहेत, तमालपत्र, कांदा घालायचा. कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे. आलं लसूण पेस्ट घालायचा. तोही चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजल्यानंतर टमाटरची प्युरी घालायची आहे. आता तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. टमाटरची प्युरी आता छान भाजलेली आहे. तेल सुटलेलं आहे. आपण आता हे सर्व मसाले घालून घेणार आहोत. मसाले भाजून घ्यायचे चांगले. मसाले चांगले व्यवस्थित, कांदा आहे, टमाटर आहे, सर्व मसाले आहेत, चांगले भाजून घेतली ग्रेव्ही खूप छान बनते मग आणि टेस्टी छान लागते. सर्व आपल्या मसाला भाजण्यावरतीच असते. मसाला छान भाजला की छान होते मग. आणि दही घालणार आहोत. दही याच्यात असं भाजूनच घ्यायचे सर्व. आता मसाले आता छान भाजलेले आहेत. आणि याला काय करायचं, तर मिक्सरमध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाण्यात भाजून घ्यायचे आहेत चांगले. याला तेल सुटेपर्यंत आता भाजून घ्यायचे आहे. मसाला आपला छान भाजलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्याला. असं छान भाजून घ्यायचा मसाला. मग ग्रेव्ही छान होते आणि मग आपलं सब्जी आहे तेही टेस्टी बनते. हे पहा आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे याच्यात. इथे मी पाणी घातलेलं आहे. आणि ते बॉल्स बनवताना पाणी राहिलेलं ताटात, त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे. बेसन आणि ते राहिलेलं तेही याच्यात घातलेलं आहे. म्हणजे ग्रेव्ही अजून घट्ट छान होते. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. स्वादानुसार नमक घालायचे आहे. तर त्याला चांगलं उकळून द्यायचं आहे. ग्रेव्ही उकळायला लागलेली आहे. हे पहा मी अशी केलेली आहे. याच्यापेक्षा तुम्ही घट्टही ठेवू शकता. याच्यात आता बनवलेले बॉल्स घालायचे. सर्व घालून घ्यायचे आता याच्यात आणि एक 2 मिनटं उकळून द्यायचं आहे बस. जास्त नाही याला उकळवायचे. पुन्हा उकळायला लागलेले आहे. उकळल्यानंतर 2च मिनटं उकळवून घ्यायची. जास्तही आपण हे करायचे नाही. 2 मिनटानंतर लगेच गॅस बंद करणार आहोत. मस्त कलर आलेला आहे. खूप छान बनलेले आहे. 2 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. कोथिंबीर वरून सर्व करायची. खूप छान बनलेलं आहे. चला तर आपण आता सर्व करूया याला. हे पहा किती छान बनलेले आहेत आणि ग्रेव्ही खूप छान बनलेली आहे. आतून एकदम सॉफ्ट बनलेले आहेत. आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते आणि नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.